या पितृपक्षात चुकूनही या 3 भाज्या भिजवू नका, अन्यथा भयंकर पितृदोषाचा त्रास होईल. नमस्कार मित्रांनो, सनातन धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे आणि पितृपक्षाला श्राद्ध पक्ष करावं असेही म्हणतात. अशा परिस्थितीत दरवर्षी पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत असतो. त्याचवेळी 2025 मध्ये पितृपक्ष रविवार 7 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे आणि तुमच्यापैकी अनेक भक्तांना हेच माहीत असेल. त्याचवेळी पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष 21 सप्टेंबर रोजी सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी संपेल. तसेच हा काळ पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी समर्पित मानला जातो. ज्यांना समजले नाही त्यांना सांगूया की पितृपक्षात लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना श्राद्ध, तर्पण आणि मेजवानी करतात, जेणेकरून पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल आणि मोक्षही मिळेल. असे मानले जाते की पितृपक्षाचे वेळी आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि ते पाहतात की त्यांचे कुटुंबातील सदस्य त्यांचे श्राद्ध कर्म करत आहेत की नाही, ते त्यांची पूजा करतात की नाही. दुसरीकडे श्राद्ध कर्म पिंडदानानंतर पण अर्पण करतात. त्यांना पूर्वजांचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि पूर्वजांच्या आशीर्वादाने दिवस रात्र चौपट प्रगती करतो. जो साधक पितृपक्षाच्या वेळी किंवा इतर दिवशी हे करत नाही, श्राद्ध कर्म करत नाही, पिंडदान अर्पण करत नाही, त्यांना भयानक पितृदोषाचा सामना करावा लागतो. जेव्हा पितृदोष येतो तेव्हा घरात कोणतेही आशीर्वाद नसतात. प्रत्येक कामात नेहमीच अडथळा असतो. पूर्ण झालेली कामेही बिघडतात आणि जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते. सुख आणि सौभाग्य दुर्दैवात बदलते. तसेच घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि दारिद्र्य आपले पंख पसरवते, ज्यामुळे अशा घरात लक्ष्मी देवी देखील वास करत नाही, ज्यामुळे भक्तांची आर्थिक स्थिती आणि भाग्य दोन्ही कमकुवत राहते. याशिवाय नात्यासंबंधामध्ये कटुता देखील निर्माण होते. घरामध्ये भांडणाचे वातावरण होते, ज्यामुळे घरात अशांतता निर्माण होते. अशा परिस्थितीत पितृपक्षामध्ये या दरम्यान पितृपक्ष भक्त श्राद्ध कर्म पिंडदान अर्पण करतात आणि त्यांच्या पूर्वजांच्या शांतीसाठी पितृदोष दूर करण्यासाठी विविध उपाय करतात. याशिवाय पितृपक्षादरम्यान भक्त विविध पदार्थांचे सेवन करत राहतात. प्रत्येकाच्या घरीही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही बनवल्या जातात आणि त्या खाल्ल्याही जातात. पण बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुम्हाला सांगतो की शास्त्रामध्ये अशा काही भाज्या आणि अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे जे पितृपक्षात चुकूनही करू नये आणि खाऊही नये, कारण त्या खूप अशुभ मानल्या जातात. जर तुम्ही पितृपक्षात घरी या भाज्या बनवल्या आणि या गोष्टींचे सेवन केले तर तुम्हाला तुमच्याकडून केलेले श्राद्ध कर्म पिंडदान याचा पूर्ण लाभ मिळत नाही, ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसतात, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा देखील राहते. दुसरीकडे जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही, कारण नकारात्मक ऊर्जा माणसाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाही. ती प्रत्येक कामात अडथळे निर्माण करते आणि केलेले कामही बिघडवते, ज्यामुळे माणसाला आयुष्यात यश मिळत नाही. यासोबतच नात्यांमध्ये कटुता निर्माण होते आणि कुटुंबात भांडणाचे वातावरण, वादविवाद निर्माण होतात, ज्यामुळे घरात अशांतता निर्माण होते. अशा परिस्थितीत प्रिय भक्तांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 2025च्या पितृपक्षाच्या तारखा कोणत्या आहेत हे सांगेन. कोणत्या दिवशी कोणते श्राद्ध केले जाईल, पितृपक्षात श्राद्ध कधी करावे, यासोबत आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की पितृपक्षात कोणत्या भाज्या चुकूनही शिजवू नयेत किंवा त्या कोणत्याही गोष्टी त्या भाज्या खाऊ नयेत. त्यामुळे पितृदोष होतो, ज्यामुळे सुख आणि सौभाग्य दुर्दैवात बदलते. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण या पितृपक्षामध्ये आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला पितृपक्षाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल, जी सर्वांना माहीत असली पाहिजे. कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, तुमचा गोंधळ दूर होईल. तरीही जर तुम्हाला काही समजले नाही किंवा तुमचा कोणताही प्रश्न असेल
तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला जर निरोगी राहायचे असेल तर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर पूर्वजांचा आशीर्वाद, पितरांचा आशीर्वाद सदैव राहो, यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भक्तांनो, सर्वप्रथम आपण तुम्हाला सर्वांना सांगूया की यावर्षी 2025च्या पितृपक्षाच्या तारखा कोणत्या आहेत, कोणत्या दिवशी कोणते श्राद्ध केले जाईल। तर पौर्णिमा श्राद्ध रविवार 7 सप्टेंबर 2025 रोजी केली जाईल। प्रतिपदा श्राद्ध सोमवार 8 सप्टेंबर 2025 रोजी केली जाईल आणि दुसरे श्राद्ध म्हणजे मंगळवार 9 सप्टेंबर 2025 रोजी केली जाईल। तिसरे श्राद्ध बुधवार 10 सप्टेंबर 2025 रोजी केले जाईल आणि चतुर्थी श्राद्ध देखील बुधवारी 10 सप्टेंबर 2025 रोजी केले जाईल। याशिवाय गुरुवार 11 सप्टेंबर 2025 रोजी पंचमी श्राद्ध केले जाईल। गुरुवार 11 सप्टेंबर 2025 रोजी महाभरणी श्राद्ध देखील केले जाईल याच दिवशी। सहावे श्राद्ध षष्ठी श्राद्ध शुक्रवार 12 सप्टेंबर 2025 रोजी केली जाईल। सप्तमी श्राद्ध शनिवार 13 सप्टेंबर 2025 रोजी केली जाईल। अष्टमी श्राद्ध रविवार 14 सप्टेंबर 2025 रोजी केली जाईल। नवमी श्राद्ध सोमवार 15 सप्टेंबर 2025 रोजी केले जाईल। दशमी श्राद्ध मंगळवार 16 सप्टेंबर 2025 रोजी केली जाईल आणि एकादशी श्राद्ध बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी केले जाईल। याशिवाय द्वादशी श्राद्ध केले जाईल गुरुवार 18 सप्टेंबर 2025 रोजी आणि त्रयोदशी श्राद्ध शुक्रवार 19 सप्टेंबर 2025 रोजी केले जाईल। तर माघ श्राद्ध शुक्रवार 19 सप्टेंबर 2025 रोजी केले जाईल आणि चतुर्दशी श्राद्ध शनिवार 20 सप्टेंबर 2025 रोजी केले जाईल। तसेच शेवटचे श्राद्ध 21 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच सर्व पितृ अमावस्या दिवशी असेल आणि या दिवशी पितृपक्ष संपेल। आता आपण तुम्हाला श्राद्ध कधी करावे ते सांगून कारण प्रश्न प्रत्येकाच्या मनात राहतो आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। आपले श्राद्ध कधी करावे आणि प्रत्येकाला त्याचे उत्तर माहीत असले पाहिजे। म्हणूनच भक्तांनो, धार्मिक श्रद्धेनुसार दुपारी 12 नंतर श्राद्ध किंवा तर्पण केल्याने योग्य परिणाम मिळतात। याशिवाय कुतुब आणि रोहिणी मुहूर्त श्राद्ध कर्मासाठी सर्वात शुभ मानला जातो आणि यावेळी केलेले श्राद्ध कर्म तर्पण शुभ परिणाम देते। म्हणजेच 12 वाजता तुम्हाला हे श्राद्ध करायचं आहे। तसेच श्राद्ध करण्यासाठी घरी योग्य ब्राह्मण बोलवावा, मंत्र जप करावा आणि पूजा केल्यानंतर पाण्याने तर्पण करावे। यानंतर गाय असेल, कुत्रा असेल आणि कावळ्यासाठी अन्न काढावे आणि या प्राण्यांना अन्न देताना तुमच्या पूर्वजांना स्मरण करावे, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल। तसेच लक्षात ठेवा की श्राद्ध कर्म करताना शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी। स्नान न करता श्राद्ध कर्म पिंडदान करू नका, नाहीतर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागेल। याशिवाय श्राद्धात लोखंडी भांडी वापरू नका आणि श्राद्धात लोखंडी भांड्यामध्ये अन्न देऊ नका। यासाठी तांबे, पितळ किंवा इतर कोणत्याही धातूच्या भांड्याचा वापर करावा। जर तुम्ही लोखंडी भांडी वापरत असाल तर असे करणे तुमच्यासाठी अशुभ ठरेल, ज्यामुळे तुम्हाला श्राद्ध कर्म करण्याचा पूर्ण लाभ मिळणार नाही। अशा परिस्थितीत तुम्ही या गोष्टींची देखील विशेष काळजी घेतली पाहिजे। आता आपण पाहूयात श्राद्ध पक्षात म्हणजे पितृपक्षात कोणत्या भाज्या शिजवू नयेत किंवा त्या खाऊ नयेत आणि पितृपक्षात चुकूनही कोणत्या भाज्या खाऊ नयेत, ज्यामुळे पितृ तुमच्यावरती रागवतील आणि आयुष्यभर अपयश देतील। सर्वात प्रथम 1 म्हणजे लसूण आणि कांदा। प्रिय भक्तांनो, सर्व घरात दररोज भाज्या शिजवल्या जातात आणि भाजीमध्ये कांदा लसूण देखील वापरला जातो आणि नंतर त्या भाजीचे सेवन देखील केले जाते। पण आम्ही तुम्हाला सांगतो की पितृपक्षात लसूण कांदा खाऊ नये। असे करणे अशुभ आहे, कारण शास्त्रामध्ये लसूण आणि कांदा हे तामसिक आणि राजसिक अन्न मानले जाते आणि ते राहू केतूपासून उद्भवले आहेत, त्यामुळे ते अशुभ मानले जाते। आणि अमावस्या, एकादशी, पौर्णिमा आणि हिंदू धर्मातील सणावार त्यांचे सेवन निश्चित आहे। असे म्हटले जाते की पितृपक्षात लसूण आणि कांदा खाणारा भक्त जर भाज्यांमध्ये लसूण आणि कांदा वापरला तर त्याला पितृदोषाचा भयंकर सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ देखील मिळणार नाही, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करेल
आणि घरात शांतता आणि भांडणाचे वातावरण निर्माण होईल. या परिस्थितीतही तुम्ही याची विशेष काळजी घ्यावी आणि फक्त सात्विकच अन्न खावे. 2. शिळे अन्न. प्रिय भक्तांनो, पितृपक्षात शिळे अन्न खाण्यास सक्त मनाई आहे, कारण श्राद्ध काळात फक्त ताजे आणि शुद्धच अन्न महत्त्वाचे असते. तसेच शिळे अन्न अशुद्ध अन्न म्हणून वर्गीकृत केले जाते, कारण त्यात अशुद्धता आणि जंतू लवकर निर्माण होतात. अशा अन्नात पूर्वजांचे आत्मे तृप्त होत नाहीत, तर ते दुःखी होऊ शकतात. याशिवाय प्राचीन परंपरेनुसार श्राद्धाच्या दिवशी, म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध करत आहात, त्या दिवशी शुद्ध अन्न तयार करून अर्पण करावे. जर तुम्ही श्राद्ध करताना शिळे अन्न वापरले तर पितरांना राग येईल आणि तुम्ही पापाचे भागीदार व्हाल. म्हणूनच फक्त सात्विक अन्नाचे सेवन करा, कारण पितृपक्ष वर्षातून हा एकदाच येतो आणि तुमच्या पूर्वजांना आत्म्यांना शांती देण्याची ही एकमेव संधी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या गोष्टींचे विशेष काळजी घेतली पाहिजे. 3. वांगी. हो भक्तांनो, पितृपक्षात वांग्याचे सेवन अपवित्र आणि तामसिक मानले जाते. केवळ पितृपक्षात नाही तर एकादशी, अमावस्येच्या पौर्णिमेला त्याचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे, कारण शास्त्रामध्ये वांग्याला अशुभ भाजी मानली जाते. तसेच अशी धार्मिक मान्यता आहे की वांग्यामध्ये अनेक प्रकारचे कीटक लवकर आढळतात आणि तेच मातीशी संबंधित ओलावा आणि अशुद्धता लवकरच शोषून घेतात. त्यामुळे पवित्र कामांमध्ये त्याचा वापर करणे योग्य मानले जात नाही. याशिवाय पितृपक्षात ब्रह्मचर्य पाळावे आणि वांगी लैंगिक प्रवृत्ती वाढवते असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत त्यांचे सेवन शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम देतात. अशा परिस्थितीत पितृपक्षात तुम्ही वांग्याची भाजी खरेदी करू नये, बनवू नये किंवा त्याचे सेवनही करू नये. जर तुम्ही नियमांचे पालन केले तर तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप प्रसन्न होतील आणि तुम्हाला पितृपक्षाचा सामना करावा लागणार नाही. 4. मांसाहार अन्न. पितृपक्षात मांस, मासे, अंडी किंवा कोणत्याही प्रकारचे मांसाहार अन्न खाण्यास मनाई आहे. जरी मांसाहार अन्न कधी खाऊ नये, परंतु पितृपक्षात याची विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण तुम्हाला चांगलेच माहीत आहे की हे तामसिक अन्न आहे आणि त्यामुळे मन अस्वस्थ आणि क्रोधित होते. तसेच श्राद्धाचा काळ हा आत्म्याला शांती आणि पुण्य मिळवण्याची संधी आहे. म्हणूनच या काळात सात्विक अन्न सर्वोत्तम मानले जाते. जर तुम्ही मांसाहार पदार्थ खाल्ले तर वातावरणात नकारात्मकता पसरते आणि अन्नाची शुद्धता बिघडते. अशा परिस्थितीत चुकूनही ते सेवन करू नका, अन्यथा तुम्हाला भयानक पितृदोष होईल, ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम मिळतील आणि तुमचे सुख सौभाग्य दुर्दैवात बदलेल. 5. मसूर डाळ. मित्रांनो, पितृपक्षात अन्नामध्ये मसूर डाळ समाविष्ट करणे योग्य मानले जात नाही. धार्मिक ग्रंथामध्ये याला तामसिक डाळ म्हटले जाते, जे पचनावर जड असते आणि शरीरात आळस वाढवते. त्याचवेळी श्राद्ध काळात अन्न हलके आणि सात्विक असले पाहिजे, जेणेकरून मन शांत आणि एकाग्र राहू शकेल. याशिवाय मसूर डाळीचे स्वरूप देखील उष्ण मानले जाते, ज्यामुळे शरीरात असंतुलन निर्माण होते. अशा परिस्थितीत असे मानले जाते की या डाळीचे सेवन केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना दुःख होते आणि कर्माची पवित्रता भंग होते. अशा परिस्थितीत पितृपक्षात तुम्ही चुकूनही मसूर डाळीची भाजी बनवू नये आणि ती खाऊही नये, अन्यथा तुमचे काम बिघडेल आणि तुम्ही पापाचे भागीदार व्हाल. अशा परिस्थितीत या होत्या भाज्या ज्या तुम्हाला पितृपक्षात चुकूनही खायच्या नाही आणि करायच्याही नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.